नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मुलांच्या आवडीची खास अशी रेसिपी बनवलेली आहे, कस्टर्ड केक। अतिशय सोपा आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला हा केक तयार पण होतो आणि खूपच भारी लागतोय। कस्टर्ड केक बनवण्यासाठी ना आपल्याला 15 मिनिटं शिजायला लागतात आणि 10 मिनिटं आपलं हे साहित्य जमवायला, आणि एवढ्या वेळामध्ये तुम्ही मस्त असा कस्टर्ड केक बनवू शकता। तर तो कसा बनवला चला पाहूया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप तेल घेतलेलं आहे आणि यामध्येच अर्धा कप दूध, तिन्ही समप्रमाणामध्ये आपण घेतलेले आहे आणि मिक्सरवर हे फिरवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये जाळी ठेवली आहे आणि हा आपला टीन त्यामध्ये बसतोय का व्यवस्थित बघितलं। आता याला आपण झाकून ठेवायचं, गॅस चालू करायचं आहे आणि झाकून ठेवायचं। त्यानंतर आपण आता हे बॅटर आपण बनवलं आहे ना, हे बघा अशा प्रकारे आहे, एकदम घट्टसर आहे। तर आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। एकदम म्हणजे पूर्ण साखर पण त्यामध्ये बारीक झालेली आहे आणि एकदम एकजीव झालेलं आहे हे सगळं आपलं बॅटर। तर आता याला काढल्यानंतर मग आपण यामध्ये इतर साहित्य घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप मैदा घालते आहे। मैदा चाळूनच घ्या, आतमध्ये गाठी वगैरे असतात। 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घातले आणि आता हिला मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे आपण दूध, तेल आणि साखरेचं बॅटर बनवले ना, त्यामध्ये आपलं सर्व साहित्य मिक्स होतं, पण वरून 2-3 चमचे आपण दूध घ्यायचं, म्हणजे एकदम आपल्याला हवा त्या कन्सिस्टन्सी आपल्याला करता येते। कारण हे थोडंसं घट्टच होतं आहे, मग आपण थोडंसं 2-3 चमचे दूध वरून घ्यायचं आणि थोडं 1-1 चमचा दूध घालायचं बरं का, आणि 1-1 चमचा दूध घालूनच आपण बघायचं किती पातळ होते। आता बघा मी थोडं दूध घालतच आपलं हे बॅटर हलवून घेते, म्हणजे एकदम पातळ पण व्हायला नको। त्यामुळे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघा एकदम सिल्की बॅटर आपलं असं झालं ना, एकदम सॉफ्ट आपला स्पंज तयार होतो आणि खूपच टेस्टी लागतो। जो आपण बेकरीतून आणतो ना, तशा प्रकारचाच आपला स्पॉन्ज तयार होणार आहे। आपलं बॅटर तर आता तयार झालेलं आहे। आपण यामध्ये आता बेकिंग पावडर वगैरे घालून घेऊया। 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर आणि ½ टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे, म्हणजे खाण्याचा सोडा। आणि हे आता आपण मस्तपैकी ना मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं एकाच डायरेक्शनमध्ये ना असं गोल गोल फिरवून घ्यायचं। तर आता आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आणि टीनला आपण आधीच तेल लावून ठेवलेलं आहे, ग्रीस करून ठेवलेलं आहे। तर या आपण टीनमध्ये आता हे आपलं बॅटर घालून घेऊया। बघा किती सॉफ्ट, म्हणजे एकदम सिल्की आपलं बॅटर दिसते आणि बघा किती सुंदर असं खाली पडताना ना अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आणि याला जरासं आपण ना असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे एअर बबल वगैरे असतील ना तर ते वरती येतात। आणि आपण शिजायला ठेवायचं आहे, मोठा गॅस करायचा 10 मिनटं आणि एकदम मीडियम गॅसवर आपण 10 मिनटं शिजवून घ्यायचं। आता यावर वरून चेरीसुद्धा मी घातले, मैद्यामध्ये थोडीशी चेरी मिक्स करायची आणि वरून घालायची, म्हणजे ती वरतीच राहते, खाली मध्ये जात नाही चेरी। आणि आता आपण शिजायला ठेवलेलं आहे। मी आता सांगितल्याप्रमाणे 10 मिनिटं मोठा गॅस ठेवायचा आणि 10 मिनिटं मीडियम गॅसवर आपण शिजवून घ्यायचं। एकदम छान असा आपला केक शिजतो बघा, मस्तपैकी आपला केक शिजलेला आहे। आणि आता याला ना आपण थंड पण झालं आहे, थंड झाल्यानंतरच आपण याला काढून घ्यायचा। सुरीने मी याच्या कडा काढून घेते, म्हणजे आपला केक पटकन बाहेर निघेल। मस्तपैकी ना चारी बाजूने आपण सुरीने काढून घ्यायचा, नाही तर चिकटलं ना तर अर्धा आतमध्ये राहतो आणि अर्धा बाहेर राहतो केक। त्यामुळे चारी बाजूने आपण सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या। आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा, मस्त असा आपला केक तयार झालेला। आपण याच्या स्लाइस करून घ्यायच्या आता। आणि जे आपण चेरी घातली होती बघा, मैदा त्याला लावल्यामुळे ना ती चेरी वरतीच राहिली, खाली अजिबात गेली नाही। त्यामुळे चेरी जेव्हा असं तुम्ही केकमध्ये टाकाल ना, तेव्हा ती मैद्यामध्ये थोडीशी घोळवून घाला, म्हणजे ती वरतीच राहते। आणि मस्त अशी आपण स्लाइस करून घेऊया मस्तपैकी। बघा एकदम सॉफ्ट असा आपला केक तयार झाले। त्याच्या मधली जाळी तर तुम्ही बघायला पाहिजे, किती मऊ आहे माहिती आहे का, एकदम सॉफ्ट, जसा आपण बेकरीमधून आणतो ना त्याप्रमाणे आपला केक झालेला आहे। जे आपण स्लाइस केक आणतो बेकरीमधून
सेम टू सेम तसाच झालेला आहे. तर अशा प्रकारचा जर केक आपण घरी बनवू शकतोय तर बाहेरून विकत आणायची गरजच काय आहे ना. आणि मुलांना तर ह्या अशा गोष्टी खूपच आवडतात आणि जेव्हा आपण घरी बनवून त्यांना या गोष्टी खाऊ घालतो ना, तेव्हा आपल्याला पण खूप जास्त आनंद मिळतो की आपण असे पदार्थ मुलांना घरीसुद्धा बनवून खाऊ घालू शकतो. तर मस्त असा आपला स्लाइस केक, कस्टर्ड केक तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. अगदी साधा सोपा आहे, कमीत कमी साहित्यामध्ये आहे आणि एकाच डावात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बनवाल ना, तेव्हाच तुम्हाला परफेक्ट जमेल. इतका सुंदर हा कस्टर्ड केक तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.